हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं लेक्चर सिरीजमध्ये. या भागामध्ये आपल्याला एक लीगल मॅगझिन पाहायचं आहे. त्याचं नाव आहे ॲक्टस डायनॅमिनी फॅसिट इंजुरियम. ओके, आलं का लक्षात? नाव काय आहे याचं? ॲक्टस डायनॅमिनी फॅसिट इंजुरियम. ओके, आता हे जो काही मॅक्झिम्स आहे, ही एक लॅटिन मॅक्झिम्स आहे. ओके, मॅक्झिम म्हणजे काय? मॅक्झिम म्हणजे म्हणी. ओके, मॅक्झिम म्हणजे काय? म्हणी, किंवा याला हिंदीमध्ये आपण काय म्हणतो? मुहावरा. मुहावरा असं हिंदीमध्ये आपण म्हणतो. हे जे काही म्हणी आहे किंवा मुहावरा आहे किंवा लॅटिन मॅक्सिम्स आहे, याचा अर्थ असा आहे, द ॲक्ट ऑफ गॉड काउजेस इंजुरी टू नो वन. म्हणजे याचा अर्थ असा आहे की देवाकडून, म्हणजे ॲक्ट ऑफ गॉड म्हणजे देवाकडून एखादी कृती झाली, एखादा भूकंप झाला, एखादी सुनामी आली किंवा दरड कोसळली किंवा असे अनएक्सपेक्टेड किंवा एक्स्ट्रा ऑर्डिनरी गोष्टी घडली. कोणाकडून घडलेली आहेत? नॅचरल्स, किंवा आपण त्याला म्हणूया देवाकडून घडलेली असेल. तर अशा सिच्युएशन्समध्ये कोणत्याही व्यक्तीला नो पर्सन कॅन बी हेल्ड लिॲबल, म्हणजे अशा सिच्युएशन्समध्ये कोणत्याही व्यक्तीला आपण दोषी ठरवू शकत नाही. आलं का लक्षात? काय म्हणते ही मॅक्झिम? काय म्हणते? जर एखादी कृती देवाकडून झालेली असेल तर अशा सिच्युएशन्समध्ये अशा कृतीच्या माध्यमातून जी काही परिस्थिती निर्माण होईल किंवा जो काही नुकसान होईल किंवा कितीही लोक मेली, तर आपण कोणत्याही व्यक्तीला दोषी ठरवू शकत नाही. जसं उदाहरणामध्ये भूकंप आला आणि भूकंपामध्ये समजा 100 लोक मेले. मग आता ही 100 लोकांचा खून कोणी केला? तर आपण असं सांगू शकतो का देवाने केला, आता देवाला फाशी द्यायची? तर असं अजिबात सांगू शकत नाही. आलं का लक्षात? किंवा एखादा महापूर आला, एखादा पूर आला आणि त्या पुरामध्ये जनावरे वाहून गेले किंवा माणसं वाहून गेली, तर अशा सिच्युएशन्समध्ये आपण देवाला दोषी ठरवू शकतो का? तर अजिबात नाही. किंवा एखाद्या व्यक्तीला आपण दोषी ठरवू शकतो का? तर अजिबात नाही. हे सांगण्याचं काम कोण करते? हे लीगल मॅक्सिम्स असं करते. आता की एलिमेंट्स काय आहेत या मॅक्सिम्समधले? फॅक्ट काय, किंवा आपण असं म्हणूया की आत्मा काय आहे या मॅक्सिम्समधला? तर पहिला याच्यामधला जो पॉईंट आहे, अनकंट्रोलेबल नॅचरल इव्हेंट्स. म्हणजे ॲक्ट ऑफ गॉड म्हणजे काय? अशी गोष्टी की जे कशी आहेत? अनकंट्रोलेबल आहेत, म्हणजे ज्याच्यावर कसल्याही प्रकारचं नियंत्रण प्रस्थापित करता येऊ शकत नाही. जसं की उदाहरणामध्ये स्टोम्स म्हणजे काय? वादळ आहे का नाही? त्याला आपण काय म्हणतो? चक्रीवादळ असे म्हणतो, आहे का नाही? आता एखादं चक्रीवादळ आलं आणि त्या चक्रीवादळाने फार मोठा नुकसान केलं. आता हा चक्रीवादळ माणसाने निर्माण केला का? नाही. कोणी निर्माण केलेलं आहे? नॅचरल इव्हेंट्स आहे. कोणी निर्माण केलं आहे? नॅचरल इव्हेंट्स आहे, म्हणजे देवानं केलेलं आहे. तर आपण देवाला दोषी ठरवू शकतो का? तर अजिबात नाही. किंवा दुसऱ्या एखाद्या माणसाला आपण दोषी ठरवू शकतो का? तर अजिबात नाही. जसं की अजून काय याच्यामध्ये अजून दिलेलं आहे का बघा? अर्थक्वेक आहे, फ्लड्स आहेत, म्हणजे महापूर आहेत, पूर आहेत, लायटनिंग आहे. लायटनिंग म्हणजे काय? विजा चमकतात ना, कुठे आभाळामध्ये, आकाशामध्ये चमकतात पावसाळ्याच्या दिवसामध्ये, आणि ते कोणाच्या अंगावर पडत असतात, त्याच्यामध्ये माणसं मरतात किंवा जनावरे मरतात. तर अशा सिच्युएशन्समध्ये आपण कोणालाही दोषी ठरवू शकत नाही. आणि ही जी काही गोष्ट जी आहे ते नॅचरल आहे, अनकंट्रोलेबल आहे आणि प्रेडिक्टेबल आहे, म्हणजे त्याचा कोणीच अंदाज घेऊ शकत नाही. जसं की आता समजा तुम्हाला माहीत आहे की आता अमेरिकेचा जो कॅलिफोर्निया आहे, ओके, CF कॅलिफोर्निया, त्या कॅलिफोर्नियामध्ये जो काही जंगल जळालेला आहे सॅन्टा ॲना वाऱ्यामुळे, आहे का नाही? तर आपण कोणाला दोषी ठरवू शकतो? तर आपण कोणालाही दोषी ठरवू शकत नाही. म्हणजे ते प्रेडिक्टेबल आहे का? नाही. म्हणजे तो आगीचा वणवा अजून किती काळापर्यंत असेल, तर हे अजून सांगता येत नाही. किती लोकं मेले हे सुद्धा सांगता येत नाही. किती नुकसान झालं हे सुद्धा आपण ठरवू शकत नाही. म्हणजे याच्यासाठी कोण जबाबदार आहे हे सुद्धा आपण सांगू शकत नाही. तर ते अमेरिकेचं जो सरकार आहे त्यानं सांगितलं आहे की बाबा क्लायमेट जो आहे, म्हणजे वातावरण जो आहे, ते यासाठी म्हणजे वातावरणामध्ये जो काही बदल झालेला आहे, हा याच्यासाठी काय आहेत? रिस्पॉन्सिबल आहेत, असं त्यांना सांगितलं. परंतु आपण त्यांना दोषी ठरवू शकतो का? तर अजिबात नाही. आणि पुढचा जो काही पॉईंट आहे याच्यामध्ये आहे नो ह्युमन इंटरफेरन्स. म्हणजे अशा गोष्टीमध्ये मानवी हस्तक्षेप असतो का? तर असत नाही. जसं की वादळ निर्माण झाले, तर माणूस वादळ निर्माण करू शकतो का? अजिबात नाही. अर्थक्वेक माणूस निर्माण करू शकतो का? अजिबात नाही. किंवा विजा जो काही चमकतात आकाशामध्ये, तो माणूस तयार करू शकतो का? अजिबात नाही. तर याच्यामध्ये आपल्या लक्षात आलं की जे काही मॅक्सिम्स आहे याच्यामध्ये आपण हे लक्षात घेतलं की ते एक अनकंट्रोलेबल आहे,
नॅचरल इव्हेंट्स आहेत, त्याच्यानंतर अनप्रेडिक्टेबल आहेत आणि मानवी हस्तक्षेप तिथे नसतो. म्हणजे माणसाची त्याच्यापुढे काहीच चालत नाही. म्हणजे माणूस कसा असतो, अशा शक्तींच्या पुढे हतबल असतो. आता हे जो काही लीगल मॅक्सिम्स आहेत तर कुठे ॲप्लिकेबल झालेली आहे, तर तुमच्या लक्षात येईल की लॉ ऑफ टॉर्ट जो आहे या विषयामध्ये एखादा नेग्लिजियन्स झाला आहे किंवा निष्काळजीपणा झालेला आहे, तर अशा सिच्युएशन्समध्ये आपण ॲज अ डिफेन्स म्हणून याचा वापर करू शकतो. जसं की एखादी दैवाकृतीमुळे एखादी गोष्ट काय झालेलं आहे, नुकसानास कारणीभूत झालेले आहे, तर आपण त्या अशा परिस्थितीमध्ये काय करू शकतो, डिफेन्स घेऊ शकतो. जसं की तुम्हाला अजून माहीत आहे की रेल अँड वेस्ट फ्लेचरची जो काही केस आहे स्ट्रिक्ट लायबिलिटीची आहे का नाही, स्ट्रिक्ट लायबिलिटीची, अशा केसेसमध्ये काय झालेलं आहे की नैसर्गिक नुकसान झाल्यामुळे मग त्या माणसाला दोषी कसं ठरवलेलं आहे हे आपण बघितलं. म्हणजे लॉ ऑफ टॉर्टमध्ये सुद्धा आपण काय करू शकतो, याचं अभ्यास करू शकतो. पुढचा आहे इन्शुरन्स लॉ. आता तुम्हाला माहीत आहे की इन्शुरन्स लॉ जो काही आहे हा सर्व दैविक गोष्टीवरच आधारित असतो मॅक्सिमम. जसं की अर्थक्वेक आहे का नाही, अर्थक्वेकवर तुम्हाला नुकसान भरपाई मिळते का, तर मिळत नाही. जसं की तुम्ही तो चित्रपट बघितलेला आहे, कोणता, ॲक्ट ऑफ गॉड बघितलेला आहे का नाही, सॉरी ॲक्ट ऑफ गॉड नाही, OMG, ओ माय गॉड बघितलेला आहे का नाही. आता OMG जो आहे हा सुद्धा ॲक्ट ऑफ गॉड आपण म्हणू शकतो की बाबा त्याच्यामध्ये कशा प्रकारचं नुकसान झालेलं आहे आणि कशा पद्धतीनं त्यांना इन्शुरन्सचा क्लेम केलेला आहे. तर हे म्हणजे आपण याचा साधा अर्थ असा आहे याचा की ही जे काही लीगल मॅक्सिम्स आहे हे टॉर्टमध्ये सुद्धा वापरली गेलेली आहे, इन्शुरन्स लॉमध्ये सुद्धा वापरली गेलेली आहे. जसं की तुम्हाला इथं मी सांगतो, 2 केस आहे. एक आहे निकोलस वर्सेस मार्सलॅट. या केसेसमध्ये काय झालेलं आहे की या केसमध्ये असं झालं आहे की लँडमार्क केसेस वेअर आर्टिफिशियल लेक ओव्हरफ्लोड ड्यू टू द अनप्रेसिडेंटेड रेनफॉल. म्हणजे अशा स्वरूपाचं काय झालेलं आहे, अनएक्सपेक्टेबल काय झालेलं आहे, पाऊस झालेला आहे आणि एक आर्टिफिशियल जे काही लेक तयार केलेली होती, म्हणजे कृत्रिम तलाव तयार केला होता, तो ओव्हरफ्लो झालेला आहे आणि ओव्हरफ्लो झाल्यामुळे मग त्याचं काय झालेलं आहे, मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं. तर मग अशा सिच्युएशन्समध्ये कोणाला आपण दोषी ठरवू शकतो का, तर आपण कोणालाही दोषी ठरवू शकत नाही. म्हणजे नो वन कॅन बी लिएबल असं या केसमध्ये सांगण्यात आलेलं आहे. आता याच्याच विरोधामध्ये एक केस तुमच्या लक्षात येईल, त्याचं नाव आहे रिलायन्स वेस्ट फ्लेचर. आता ही जी काही केस आहे याच्यामध्ये तुम्हाला माहीत आहे की याच्यामध्ये सुद्धा पण एक आर्टिफिशियल लेक तयार करण्यात आली होती, मात्र याच्यामध्ये निष्काळजीपणा करण्यात आला होता आणि निष्काळजीपणामुळे जे काय झालं होतं, नुकसान झालं होतं. म्हणजे मोठ्या प्रमाणावर जरी पाऊस पडला असेल तर आपण ते कंट्रोल करू शकतो का, जर तो कंट्रोल आपल्याला करता आलं तर जर आपल्याला तो कंट्रोल करता आलं तर आपण दोषी ठरवू शकतो आणि आपल्या कंट्रोलच्या पलीकडे झालं तर मग आपल्याला दोषी ठरविता येत नाही. म्हणजे या केसेसमध्ये सुद्धा जो काही डिफेंडंट आहे त्याला काय दिलेलं आहे, पनिशमेंट दिलेली आहे. म्हणजे पनिशमेंट म्हणजे काय, कंपेन्सेशन द्यायला सांगण्यात आलेलं आहे. ओके, सो आय होप तुम्हाला हे समजलं असेल. आता हा जो काही सेकंड मॅक्झिम आहे हे आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहूया. जर व्हिडिओ आवडल्यास तुम्हाला माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू टू वॉचिंग दिस व्हिडिओ.